नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताला म्हणत असतो की तुझ्या लग्नाच्या आधी आपण किती मस्ती करायचो, वितळलेली आईस्क्रीम तुझ्या आईपासून लपून खायचो, तुझ्या मनात आलेली गोष्ट बिनधास्त मनमोकळेपणाने मला सांगायची. काही गोष्टी तू बोलली नाही ना तरी देखील मला आपोआप कळायच्या. आता देखील तू माझ्याशी काही बोलली नाही ना तरी देखील तुझ्या मनातली सगळी खळबळ जाणवते मला. आणि तुम्ही मायलेकींनी पासून कितीही आणि कोणतीही गोष्ट लपवली ना, ते देखील मला कळून चुकलं आहे की तुझं काहीतरी बिनसलं आहे. आणि एवढंच नाही तर तुमच्या नवरा बायकोचं काहीतरी बिनसलेलं आहे. आता तुमच्या नवरा बायकोच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी मध्ये येणार नाही. पण मुक्ता, एक बाप म्हणून योग्य तो सल्ला देणं माझं कर्तव्य आहे. म्हणून काही गोष्टी सांगतोय त्या ऐकशील का तू प्लीज? मुक्ता म्हणते की हो. आणि पुरू म्हणतो की कुठलीही व्यक्ती पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगली कधीच नसते. आय थिंक मी तुला मागे पण एकदा सांगितलं आहे, गुण अवगुण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. तू काय, मी काय, माधवी काय, याला आपण सुद्धा अपवाद नाही तर सागर कसं काय अपवाद असेल? आणि सागरमध्ये सुद्धा जेवढे अवगुण आहे ना तेवढे गुण देखील आहे. आणि चुका सगळ्यांकडून होतात, आपल्याकडून देखील होतात. मला मान्य आहे सागरकडून चुका झाल्या असतील, म्हणून तो व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून वाईट समजून वाईट टाकणं हे योग्य नाही. मला तर योग्य नाही वाटत हे. फक्त मला एक सांग, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? असं असताना मला सांग की अगर जर व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून वाईट असता तर मी तुझा हात त्याच्या हातामध्ये दिला असता का गं? त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी की चांगुलपणा जाणवला, म्हणूनच तुमच्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून मी हा निर्णय घेतला ना. तुझे डोळे आणि कान उघडे ठेवून नीट बघ, तुलाही कळेल सागर हा वाईट माणूस नाही. दुसरीकडे सावनी आणि सागर सोबतच असतात. त्याच्या मनात विचार चालू असतो की मुक्तानी ते लेटर वाचले असेल का? आणि वाचले असेल तर त्यांना काय वाटलं असेल? मला एक संधी देतील का? तेवढ्यात सागरला सावनी म्हणते की चल सागर, कशाची वाट बघतोय? तुझ्या बायकोची आठवण येते का? का तिच्याशिवाय करमतच नाहीये? सागर सावनीला म्हणतो की तुला त्याच्याशी काय घेणं देणं, तू तुझं काम कर. म्हणते की मला आहे ना एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं, तिने तुला माझ्यासोबत येऊन दिलं, काहीच बोलली नाही का ती? खरंच मला खूप आश्चर्य वाटतंय. ही जगातली पहिली बायको असेल जी नवऱ्याला त्याच्या एक्स वाईफ बरोबर बाहेर जाऊन दिलं. म्हणतो की त्यात काय विशेष, तुझ्या त्या सो कॉल्ड होणाऱ्या नवऱ्याने देखील तुला माझ्यासोबत येऊ दिलं ना. दुसरीकडे माधवी आवरून येते आणि पुरूला म्हणते की पुरू, निघायचं का? आवरलं आहे माझं सगळं. पुरू म्हणतो की हो चल निघूयात. मुक्ता म्हणते की चला मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडून येते. आणि ते तिथून निघतात. मुक्ता पुरू आणि माधवीला म्हणते की तुम्ही नीट जा सांभाळून. प्रसाद म्हणून फार गोड खाऊ नकोस तू. पुरू म्हणतो की हो ठीक आहे, मी निघतो. पुरू बाहेर गेल्यानंतर माधवी मुक्ताला म्हणते की झालं का तुझ्या बाबांचं लेक्चर ऐकून? आणि काय म्हणाला तो? मुक्ता म्हणते की मला काही कळतच नाही, पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा निर्णय कसा घ्यायचा गं? आणि ठेवला मी त्याच्यावर विश्वास तर त्याने पुन्हा विश्वासघात केला तर काही जपणार आहे मग मला नंतर? माधवी म्हणते की मला सांग, तुझं मन काय म्हणतंय? हे बघ मुक्ता, त्याला पश्चाताप झाला आहे हे मला माहिती आहे, पण निर्णय तुझा आहे. तू घे तुझा निर्णय आणि तो योग्यच घे. तुला काय वाटतं त्याच्यावरून ठरव तू. येते मी. दुसरीकडे सावनी सागरला म्हणते की हर्ष माझा नवरा नसला तरी ना मुळातच आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि विश्वासही. पण काही लोकांचं कसं असतं ना, लग्न करून सुद्धा बायकोवर प्रेम नाही करू शकत. सागर सावनीला म्हणतो की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, तोच पुरेसा आहे माझ्यासाठी. सावनी म्हणते की आर यू सिरियस? तिचा अजूनही तुझ्यावर विश्वास आहे? मला नाही वाटत तिचा विश्वास असेल. तू तिचा विश्वासघात केलेला आहे आणि पुन्हा ती विश्वास ठेवेल यावर माझा विश्वास देखील बसत नाही. आणि मुळातच हर्ष आणि माझं वेगळं आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि विश्वास देखील. सागरला राग येतो आणि सागर गाडीतून खाली उडतो. मी मनातच म्हणतो की सावनी तर चुकीचं बोलतच नाही. मी चूक केली आहे, पण मुक्ता मला माफ करतील का? त्यानंतर सावनी देखील गाडीतून खाली उतरते आणि सागरपाशी येते आणि सागरला म्हणते की बायकोची तर खूपच आठवण येते वाटतं तुला. एकीकडे मुक्ता घरी येते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि सोफ्यावर जाऊन बसते आणि सागरनी लिहिलेली चिठ्ठी पुन्हा एकदा हातात घेते. आणि तेवढ्यात कार्तिक देखील मुक्तापाशी येतो आणि मुक्ता जवळ बसतो.
मुक्ता लगेच तडकून उठते आणि म्हणते की काही हवं आहे का तुम्हाला? आणि कार्तिक म्हणतो की तुम्ही हव्या आहेत मला. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हवं आहे, ते गायब झालं आहे ना. बऱ्याच दिवसापासून बघत आहे की तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात आणि मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मुक्ता म्हणते की हो आहे प्रॉब्लेम. माझा दरवाजा कोणी लॉक करून आलं नाही ना, हे मला चालत नाही. पुढच्या वेळेला तुम्ही आतमध्ये याल ना, त्यावेळेस रूम लॉक करा, विचारा, मग आतमध्ये या. कार्तिक म्हणतो की आश्चर्य आहे. मला असं वाटत होतं की हे घर माझं आहे. ह्या घरातील माणसं देखील माझी आहे. माझ्या हक्काचे आहे. म्हणून मी दार लॉक न करता हक्काने आतमध्ये आलो. मी मुक्त जवळ जातो. मुक्ता कार्तिकला म्हणते की यापुढे असं येऊ नका. मी ठीक आहे. तुम्ही या आता. कार्तिक म्हणतो की वहिनी तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मन मोकळेपणाने मला सांगू शकतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तसंही मला सगळं माहिती आहे. आणि मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता त्याला जोरात ढकलते आणि म्हणते की लांब राहायचं माझ्यापासून. असं माझ्या जवळ आलेलं कोणी मला चालत नाही. सांगितलं ना मी एकदा, नाही मला दुसरे कोणाची गरज. आणि कार्तिक हसायला लागतो. वहिनी तुम्ही माझ्याशी कसंही बोला, कसंही ट्रीट करा, पण मला अजिबात राग नाही येणार तुमचा. कारण मला माहिती तुमची खरी मनस्थिती काय आहे ते. आणि मला सगळं मनमोकळेपणाने सांगा. तुम्हाला वाटत असेल की मी ह्या घरचा जावई आहे, ते काही डोक्यात ठेवू नका. तुम्ही मला मनमोकळेपणाने सांगा. तुम्ही बोलू शकतात माझ्याशी एका मित्रासारखं. आणि एक गोष्ट सांगू का? सागर आणि तुमच्यामध्ये नवरा बायकोसारखं काहीच नाहीये. मी एकमेकांशी बोलत नाही. काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. आणि एक लग्न झालेल्या बायकोची तळमळ असते की आपल्या नवऱ्याने आपल्याला सगळं सांगावं. नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात, पण तुमच्यामध्ये तर तसं काहीच घडत नाही. उलट तोच नवरा आपल्या बायकोची पर्वा न करता निघून जातो. आणि तेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं मला. पण वहिनी मी आहे ना, माझ्याशी शेअर करा, माझ्याशी बोला. मी तुम्हाला खरंच समजू शकतो. मुक्ता लगेच ओरडते आणि म्हणते की कार्तिक भाऊजी. कार्तिक म्हणतो की किती छान वाटतं मुक्ता वहिनी तुमच्या तोंडून माझं नाव ऐकायला. पण ते भाऊजी काढून टाका ना, ते खूप ऑड वाटतं. फक्त कार्तिक एवढंच म्हणा. सागर तर मूर्ख आहे. त्याला ह्या एरियाची किंमतच नाहीये. की तुमच्यासारखे हिऱ्याची पारख करायला हा असा पारखी लागतो. मुक्ता म्हणते की मी वस्तू नाही माझी कोणी किंमत करायला. कार्तिक मुक्ताला हात लावायला लागतो. मुक्ता पुन्हा एकदा त्याला धक्का देते आणि म्हणते की खबरदार मला हात लावाल तर मी विसरून जाईल तुम्ही ह्या घरचे जावई आहात. आणि तोच हात तोडून मी तुमच्या हातामध्ये देईन. कार्तिक म्हणतो की वहिनी अहो तुम्ही चिडता कशाला? प्लीज शांत व्हा. फक्त तुम्हाला मानसिक आधार देत होतो. त्यावर मुक्ता म्हणते की मानसिक आधार माय फूट. तुमच्या मनात काय चाललं आहे कळत नाही असं वाटतं का मला? सतत हात लावतायत मला, ह्या मागची इंटेन्शन कळत नाही का असं वाटतं का तुम्हाला? मूर्ख आहे का मी? कार्तिक म्हणतो की वहिनी. त्यावर मुक्ता लगेच म्हणते की नाव घेऊ नका, माझं किळस वाटते मला. स्पष्टीकरण तर अजिबात द्यायला येऊ नका. कारण तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे ना कळलं आहे मला. देवाने ना आम्हाला एक शक्ती दिलेली असते. जेव्हा तुम्ही पुरुष आम्हाला स्पर्श करताना त्या मागचे इंटेन्शन कळण्याची ताकद दिली आहे आम्हाला देवाने. आणि तुमचा प्रत्येक स्पर्श काय सांगतो हे लक्षात आलं आहे माझ्या. कार्तिक म्हणतो की मुक्ता वहिनी. त्यावर मुक्ता लगेच म्हणते की काही एक बोलू नका. त्या दिवशी सुद्धा अंधारात तुम्ही मला पकडलं जाणून बुजून. पण मी त्या दिवशी तुमच्यावर विश्वास ठेवला की चुकून झालं असेल. त्या दिवशी काही बोलले नाही मी तुम्हाला, पण तुमचं आता वाढतच चाललंय. काय वाटलं तुम्हाला? आई ग बिचारी गरीब प्रेमाला असुसलेली आहे म्हणजे माझ्या जाळ्यात अडके. आज नाही वाटली का हा विचार करताना किंवा माझ्या जवळ येताना? अहो आज तुम्हाला स्वतःला मुलगी आहे. उद्या ती मोठी होईल, तिच्याबरोबर असं कोणी वागलं तर ती सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे. तुम्ही मला पहिल्यांदा स्पर्श केलं होतं आणि तेव्हाच मला ऑड वाटलं होतं. नंतर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी व्हायला लागल्या ना, तेव्हा माझी खात्री पटायला लागली. गप्प बसले मी एवढे दिवस, कारण मी स्वातीताईंचा विचार करत होते. त्यांना काय वाटेल, त्यांना नाही झेपणार. पण आता नाही. आज तुम्ही सगळे लिमिट्स क्रॉस केले. आता मी तुमचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी नाही थांबणार. आणि मुक्ता बाहेर जायला निघते. कार्तिक लगेच तिला अडवतो. मुक्ता थांब असं म्हणतो. मुक्ता त्याला पुन्हा एकदा धक्का देते आणि बाहेर निघून जाते. तेवढ्यात इंद्रा आणि स्वाती देखील आलेल्या असतात. मुक्ता म्हणते की थँक्यू तुम्हाला देवानेच पाठवलं आहे माझ्यासाठी. ती मुक्ता रडते. त्यावर स्वाती म्हणते झालं काय, पाणी पित. त्यानंतर कार्तिक देखील तिथे येतो. मुक्ता म्हणते की तुम्ही आता घरात नव्हतात ना, तेव्हा या माणसाने माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. इंद्रा म्हणते काय बोलतीस? त्यावर मुक्ता म्हणते हो मम्मी. मुक्ता म्हणते की स्वातीताई तुम्हाला वाईट वाटू नाही म्हणून मी इतके दिवस गप्प राहिले होते.
बऱ्याच दिवसाचा त्यांच्या मनातला वाईट हेतू माझ्या लक्षात यायला लागला होता. पण मी असा विचार केला का इतक्या नीच पातळीला का जाईल हा माणूस? म्हणून मी काहीच बोलत नव्हते. पण त्यांनी आज सगळे लिमिट्स क्रॉस केली. आज ते घरी कोणी नसताना ते माझ्या खोलीत आले आणि सगळा घडलेला प्रकार मुक्त स्वातीला सांगते. स्वातीचा हात हातात घेते आणि म्हणते की आय एम सॉरी, पण खूप नालायक माणूस आहे हा. ती मुक्ताचा हात झटकते आणि मुक्ता स्वातीला म्हणते की विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. हा माणूस दिसतो तसा नाही. जितके भोळेपणाचा आणतात ना ते ते तसे नाहीयेत. खरं तर स्वातीताई, ह्या माणसाने तुम्हाला फसवलं आहे सगळ्यात जास्त. ह्या माणसाची तर नजरच वाईट आहे. इंद्रा लगेच मुक्ताला मागे ओढते आणि तिच्या जोरात कानाखाली वाजवते. आणि इंद्रा म्हणते की यापुढे एक शब्द जर बोलशील ना तर याद रख. तू कोणावर आरोप घेतेस याची तरी कल्पना आहे का तुला? माझ्या जावयाबद्दल एक शब्द जरी काढला ना, त्याची शपथ घेऊन सांगते तुझी जीभ कापून तुझ्या हातात देईल मी. स्वाती मुक्ताला म्हणते की तुझ्याबद्दल खूप आदर वाटायचा. आमच्या दोघांच्याही वाईट काळात तू धावून आलीस आमच्यासाठी. अगदी देवासारखी आलीस. पण म्हणून कार्तिकबद्दल तू असे विचार करशील स्वप्नातही वाटलं नव्हतं मुक्ता. मुक्ता म्हणते की स्वातीताई, तुम्ही स्वतः देखील एक स्त्री आहात. पुरुषाच्या एका स्पर्शात जाणवतो स्त्रीला की याच्या मनात काय चालू आहे ते. आणि ह्या पुरुषाच्या स्पर्शामध्ये मला फक्त वासना जाणवली. अत्यंत घाणेरडा हेतू ठेवून ह्या माणसाने मला स्पर्श केला होता. मुळात मी खोटं का बोलेल? यातून मला काय मिळणार आहे सांगा? ती म्हणते की सिंपती मिळवण्यासाठीच करते ना तू हे सगळं. कार्तिकचा स्वभाव आहे मस्करी करत असतात. त्यांनी मस्करीमध्ये तुझा हात पकडला असेल म्हणजे असं नाही ना की ते वाईट आहेत म्हणून. तर तुझ्या मनात आहे म्हणून तुला असं वाटलं. बरं सगळं जाऊन दे. मला सांग त्यांना असं करायची काय गरज आहे? अगं मी त्यांच्या हक्काची बायको आहे ना इथे. मग का करतील ते असं? तर ह्या घरात हसतं-खेळतं वातावरण आहे आणि वहिनीबरोबर एवढी मस्करी चालते. आणि फक्त तुझ्या डोक्यात आहे. का म्हणते की स्वातीताई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. घरात कोणी नव्हतं म्हणून त्यांनी संधी साधली. लगेच मध्ये बोलते आणि म्हणते की हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. अगं तुझ्याच मनामध्ये पाप आहे म्हणून तुला सगळे वाईट दिसतात. अगं घरचे जावई आहेत ते. नंदेचं घर मोठ्यानं तुला काहीच वाटत नाही? अगं घरच्या जावयावर संशय घेताना तू 100 वेळा विचार करायला हवा होतास तू. कार्तिक मनातच म्हणतो की आदर्श नवरा असल्याचे फायदे हेच असतात. माझी कंप्लेंट करायला गेली आणि हीच फसली. हा म्हणते की आपल्या सगळ्यांचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ती कार्तिक जवळ जाते आणि कार्तिकला म्हणते की अहो कार्तिक, ती काही बोलेल तिच्या नका मनावर घेऊ. तिच्यावर कोण विश्वास ठेवेल? मला माहिती आहे ना तुम्ही कसे आहात ते. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. कार्तिक म्हणतो की मी आता ह्या घरामध्ये एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही. माझा एवढा अपमान कोणी देखील नव्हता केला. इंदिरा म्हणते की जावई बापू तुम्ही नका मनावर घेऊ. हिच्या जिभेला तर हाडच नाही. पुढील भागात आपण बघणार आहोत की बाहेरून आलेली असते आणि कार्तिक पुन्हा एकदा मुक्ताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता लुटून देते आणि लाईट चालू करते. कार्तिकला पाहून मुक्ताला पुन्हा धक्का बसतो. मुक्ता म्हणते की तुम्ही सगळ्यांचा विश्वासघात केला आहे. मुक्ता फोन काढते. कार्तिक लगेच मुक्ताच्या हातातून फोन ओढून घेतो आणि मुक्ताला सोफ्यावर ढकलतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता म्हणत असते की प्लीज सोडा मला. कडून सागर देखील घरी येतो आणि सागर घरामध्ये शिरतो आणि सागरला बघायला भेटेल का कार्तिकचा खरा चेहरा? पुढील भागात बघूयात. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.